हॅलो फ्रेंड्स. गाईज, आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. आज आपण एका अत्यंत इंटरेस्टिंग अशा विषयावर डिस्कशन करणार आहोत. अध्यात्मामध्ये किंवा तत्त्वज्ञानामध्ये ईश्वराचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी, किंवा असं म्हणूयात की या विश्वाच्या सुरुवातीला कुठलं तरी अस्तित्व होतं, त्या अस्तित्वाला सिद्ध करण्यासाठी काही युक्तिवाद मांडण्यात आलेले आहेत. ते अत्यंत इंटरेस्टिंग असे युक्तिवाद आहेत, पण त्याचबरोबर त्या युक्तिवादांवर काही टीका देखील करण्यात आलेल्या आहेत. ते युक्तिवाद आणि त्या टीका आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. सो सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. आता सगळ्यात पहिला जो युक्तिवाद मांडण्यात आलेला आहे त्या युक्तिवादाला कार्यकारण युक्तिवाद किंवा कॉस्मॉलॉजिकल आर्ग्युमेंट असं म्हटलं जातं. आता काय आहे हा कार्यकारण युक्तिवाद? तर त्यासाठी आधी आपल्याला कार्यकारण भाव किंवा कॉजेशन थेअरी समजून घेणं गरजेचं आहे. तर कॉजेशन थेअरी म्हणजे कुठलीही गोष्ट ही कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टीचं कार्य असते आणि ती दुसरी गोष्ट या गोष्टीचं कारण असते. उदाहरणार्थ थोडंसं सोपं करूयात आपण हे. उदाहरणार्थात समजा दुधामधून दही उत्पन्न होतं, म्हणजे इथे दूध हे कारण झालं आणि दही हे कार्य झालं. दूध हे दह्याचं कारण आहे, त्याचबरोबर दही हे दुधाचं कार्य आहे. याला म्हणतात कार्यकारण भाव. आणि यामध्ये या विश्वातल्या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो असं म्हणलं जातं. या विश्वातली कुठलीही गोष्ट ही कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टीमधून उत्पन्न झालेली आहे, निर्माण झालेली आहे. मग ती गोष्ट म्हणजे दूध का असेना. म्हणजे ज्या दुधाला आपण दह्याचं कारण म्हणत होतो ते दूध देखील कुठल्या तरी गाईचं किंवा म्हशीचं कार्यच आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीचं जे कारण आहे ते कारणसुद्धा कुठल्या तरी वेगळ्या कारणावर अवलंबून आहे. जसं आपल्याला झाड जरी दिसत असलं तरी ते झाडसुद्धा कुठल्या तरी बीमधून आलेलं असतं. इतकंच नाही तर ते बीसुद्धा कुठल्या तरी वेगळ्या झाडामधूनच आलेलं असतं. अशा प्रकारे कार्यकारण भावाची या विश्वामध्ये साखळी तयार होत असते. म्हणजे या विश्वातली कुठलीही गोष्ट अस्तित्वात येण्यासाठी त्या गोष्टीला कुठल्या तरी वेगळ्या गोष्टीवर अवलंबून राहणं गरजेचं आहे. या विश्वातली कुठलीही गोष्ट अशी नाही आहे जी स्वयंभू आहे. म्हणजे काय, तर या विश्वातली कुठलीही गोष्ट अशी नाही आहे जी गोष्ट स्वतःच्या अस्तित्वासाठी कशावरही अवलंबून नाही आहे. आता कॉस्मॉलॉजिकल आर्ग्युमेंट किंवा कार्यकारण आर्ग्युमेंट काय सांगते, तर ही आर्ग्युमेंट हा युक्तिवाद असं सांगतात की जर या विश्वामध्ये कुठलीही गोष्ट ही कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून आहे, कुठलीही गोष्ट ही कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टीचं कार्य आहे, तर असं उलटं मागे जात 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 असं आपण किती मागे जाणार. कुठलाही मनुष्य हा कुठल्या तरी दुसऱ्या मनुष्यामधून उत्पन्न झालेला असतो. तो मनुष्यसुद्धा कुठल्या तरी त्याच्या आधीच्या मनुष्यामधून उत्पन्न झालेला असतो. असं मागे 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 आपण किती मागे जाणार आहोत. दही हे दुधामधून येतं, दूध हे गाईमधून येतं, गाई अजून कुठल्या तरी गाईमधून येते. असं करत करत आपण अजून किती मागे जाणार. कुठेतरी जाऊन ही साखळी थांबतच असणार. मग ती कुठे जाऊन थांबते, तर कुठला तरी एक असा घटक असायला हवा ज्याला कोणीही निर्माण नाही केलेलं, जो कशावरही अवलंबून नाही आहे, ज्याचं अस्तित्व कुठल्याही दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून नाही आहे. असा कुठला तरी घटक या विश्वाच्या सुरुवातीला असायला हवा. आणि त्या घटकापासूनच या सगळ्या गोष्टी उत्पन्न व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्या घटकापासूनच या साखळीला सुरुवात झालेली आहे. आणि हा जो घटक आहे या घटकालाच अंतिम सत्य, अल्टिमेट रियालिटी, अस्तित्व, परिपूर्ण अस्तित्व किंवा ईश्वर असं म्हणलं जातं. की या ईश्वरापासूनच किंवा या अस्तित्वापासूनच बाकीची सगळी अस्तित्व उत्पन्न झालेली आहेत. याला म्हणतात कॉजेशन थेअरी किंवा याला म्हणतात कॉस्मॉलॉजिकल आर्ग्युमेंट, कार्यकारण युक्तिवाद. या युक्तिवादाच्या आधारे हेच सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो की या विश्वामध्ये कुठली तरी गोष्ट सगळ्यात आधी अशी होती की जी गोष्ट कुठल्याही दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून नव्हती आणि याच्याद्वारे ईश्वराचं अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो. पण आता ही जी आर्ग्युमेंट आहे, हा जो युक्तिवाद आहे, या युक्तिवादावर देखील काही जणांनी काही टीका केलेल्या आहेत. त्या काय टीका आहेत त्या आता समजून घेऊयात. त्यातली एक महत्त्वाची टीका अशी आहे की ही जी साखळी आहे ही साखळी अनंत राहू शकते की अनंत का नाही राहू शकत. याला इन्फिनिट रिग्रेस असं म्हणतात. जे लोक कार्यकारण भावानुसार ईश्वराचं किंवा अस्तित्वाला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात त्यांचं असं म्हणणं असतं की इन्फिनिट रिग्रेस अशक्य आहे.
म्हणजे ही साखळी अनंतपणे चालू आहे असं नाही होऊ शकत. ही साखळी कुठेतरी थांबायला हवी आणि जिथे ही साखळी थांबते तिथे ज्या एंटिटीपासून, ज्या घटकापासून या सगळ्याला सुरुवात झाली तो घटक म्हणजे ईश्वर, ज्याला कोणीही बनवण्याची आवश्यकता नाही, जो स्वतःहून तो तयार होत असतो किंवा तो असतोच कायम. सगळ्यात पहिली ही टीका आहे की का हे अनंत असू शकत नाही, का हे कुठेतरी थांबायलाच हवं. याच्यामागे काय कारण आहे की हे कुठेतरी थांबायलाच हवं. नाही, हे इन्फिनिट असू शकतं, म्हणजे हे अनंत असू शकतं. हे सर्क्युलर देखील असण्याची शक्यता आहे. आता हे सर्क्युलर असण्याची शक्यता आहे म्हणजे काय हे आता इथे एक्सप्लेन करत बसत नाही, कारण तो थोडासा कॉम्प्लिकेटेड विषय आहे. पण आत्ता आपण हे डोक्यात ठेवूयात की यावर केलेली सगळ्यात महत्त्वाची टीका ही आहे की हे इन्फिनिट म्हणजे हे अनंतपणे चालू आहे असं का नाही होऊ शकत, का हे कुठेतरी थांबायलाच हवं. तर यावर केली गेलेली दुसरी टीका म्हणजे, जर तुम्ही असं म्हणताय की ही साखळी कुठेतरी थांबणं गरजेचं आहे किंवा या साखळीचा कुठेतरी सुरुवात झालेली असणं गरजेचं आहे, तर त्या सुरुवातीला जो घटक होता ज्याला तुम्ही ईश्वर असं म्हणताय, त्या ईश्वराला तरी कोणी निर्माण केलं असेल. मग जर का कॉजेशन थेरी वर्क करत असेल या विश्वामध्ये, तर त्यासाठी कुठलाच घटक अपवाद नाही असता कामा. मग तुम्ही ज्याला ईश्वर म्हणताय तो ईश्वर देखील स्वयंभू असता कामा नये, त्याला देखील कोणीतरी बनवलेलं असायला हवं, तो स्वतः देखील कार्य असायला हवा आणि त्याचं देखील काहीतरी कारण असायला हवं. मग ते कारण काय आहे? मग तुम्ही तुमच्या या युक्तिवादाला जस्टिफाय करण्यासाठी म्हणून एक अशी एंटिटी निर्माण करताय ज्या एंटिटीला कोणीही कारण नाही आहे. ती एंटिटी स्वतःचं कारण पण आहे आणि ती स्वतःची कार्य पण आहे. असं कसं होऊ शकेल? सो तुमच्या या थेअरीमधला हा एक खूप मोठा फॉल्ट आहे की तुम्ही तुमची थेअरी जस्टिफाय करण्यासाठी एक अशी ईश्वराची संकल्पना मांडताय ज्या संकल्पनेला कॉजेशन थेअरी लागू होत नाही आणि असा अपवाद या विश्वामध्ये कुठेच आढळत नाही. मग असं असताना तुमची आर्ग्युमेंट, तुमचा युक्तिवाद हा ईश्वराला कसं काय जस्टिफाय करू शकतो, ईश्वराचं अस्तित्व कसं काय सिद्ध करू शकतो, किंवा विश्वाच्या सुरुवातीला कुठलं तरी एक अस्तित्व होतं हे तरी तो कसा काय सिद्ध करू शकतो. आता याच्यानंतरचा युक्तिवाद आहे रचना युक्तिवाद. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात टेलिओलॉजिकल आर्ग्युमेंट. टेलिओलॉजिकल आर्ग्युमेंट म्हणजे काय, तर या विश्वाची जी रचना आहे ती अत्यंत शिस्तबद्ध आहे. म्हणजे या जगाचे काही नियम आहेत आणि त्या नियमानुसार या जगाची रचना करण्यात आलेली आहे. अत्यंत सुसंगत असलेली अशी या जगाची रचना आहे. म्हणजे काय, तर विशिष्ट काळानंतर विशिष्ट ऋतू येतो, दिवसानंतर रात्र होते. या जगातली कुठलीही, या विश्वातली कुठलीही अशी गोष्ट नाही आहे की जी रचनाबद्ध नाही आहे, सुसंगत नाही आहे. आणि जर का एखादी गोष्ट अशी सुसंगत असेल, एखादी इतकी रचनाबद्ध असेल, इतकी शिस्तबद्ध असेल, नियमामध्ये बसवलेली असेल, तर नक्कीच ही कोणीतरी तयार केलेली असणार आहे. याचं एक उदाहरण पाहूयात. असं म्हणलं जातं की या निसर्गामध्ये ज्या गोष्टी नैसर्गिकरित्या तयार झालेल्या आहेत, ज्या कोणीही निर्माण नाही केलेल्या, त्या गोष्टी कधीच 90 अंशामध्ये तयार होत नाहीत असं म्हणलं जातं. म्हणजे काय, तर कुठलंही झाड उगवताना ते 90 अंशामध्ये उगवत नाही. जर भलेही एखादं झाड आपल्याला असं उभंच्या उभं दिसत असलं तरी सुद्धा ते कधीही 90 अंशामध्ये उगवत नसतं. जर एखादी गोष्ट 90 अंशामध्ये असेल तर ती गोष्ट नक्कीच मॅनमेड असते, मानवनिर्मित असते. सो त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये इतकी ॲक्युरसी दिसते की या विश्वाचे नियम इतके ॲक्युरेट आहेत, तर नक्कीच हे कोणीतरी तयार केलेलं आहे. आणि जर हे कोणीतरी तयार केलेलं असेल तर ते कोणी तयार केलेलं आहे? कुठली तरी एखादी अशी एंटिटी असायला पाहिजे, कुठलं तरी असं एखादं अस्तित्व असायला पाहिजे ज्या अस्तित्वाला हे सगळं तयार करता आलेलं आहे, किंवा ज्या अस्तित्वाने हे सगळं तयार केलेलं आहे. मानवाच्याने हे सगळं तयार करणं शक्य आहे का? नाही. म्हणजे जे अस्तित्व आहे, ज्या अस्तित्वापासून हे सगळं तयार झालेलं आहे, ते अस्तित्व नक्कीच मानवापेक्षा काहीतरी सुपेरियर असेल. जे मानवाला करणं शक्य नाही आहे ते देखील त्या अस्तित्वाने करून दाखवलेलं आहे. तेवढे अगदी काटेकोर नियम पाळून या विश्वाची रचना करण्यात आलेली आहे, शिस्तबद्ध या विश्वाची रचना करण्यात आलेली आहे. याचा अर्थ नक्कीच कुठली तरी अशी एंटिटी आहे, कुठलं तरी असं अस्तित्व आहे. सो याला म्हणतात टेलिओलॉजिकल आर्ग्युमेंट, रचना युक्तिवाद. आता या आर्ग्युमेंटला सुद्धा क्रिटिसाइज करण्यात आलेलं आहे. याला क्रिटिसाइज करताना अशी टीका केली जाते की इव्होल्युशनची थेअरी नावाची एक संकल्पना आहे, ती एक थेअरी आहे. इव्होल्युशनची थेअरी असं सांगते, म्हणजे उत्क्रांतीची थेअरी असं सांगते की हे विश्व उत्क्रांत झालेलं आहे. म्हणजे हे सगळे नियम एका दिवसामध्ये नाही तयार करण्यात आलेले, हे नियम हळूहळू तयार झालेले आहेत.
म्हणजे कसं, तर उत्क्रांतीचा नियम काय सांगतो किंवा उत्क्रांतीची थिअरी काय सांगते, तर कुठल्याही जीव समजा उत्क्रांत होत असेल तर उत्क्रांतीच्या पूर्ण त्या काळामध्ये किंवा उत्क्रांतीच्या त्या पूर्ण जर्नीमध्ये जसजशी त्या जीवाला नवीन नवीन गोष्टींची गरज भासत जाते तसतसं नवीन नवीन गोष्टी उत्क्रांत होत जातात, नवीन नवीन गोष्टी त्यामध्ये ॲड होत जातात आणि जसजसं एखाद्या गोष्टीची गरज भासेनासं होतं तसतसं ती गोष्ट संपुष्टात येत जाते. उदाहरणार्थ जसं आता माणसाच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की जसं माणसाला कोणी काही शेपूट होती, जसजसं माणसाला त्या शेपटाची गरज कमी कमी होत गेली तसतसं ती शेपूट गायब होत गेली. सो जसजसं तुम्हाला एखादी गरज भासत जाते तसतसं ती तुमच्यामध्ये ॲड होत जाते, तर जसजसं एखाद्या गोष्टीची गरज संपत जाते तसतशी ती गोष्ट तुमच्यामधून मायनस देखील होत जाते, म्हणजे गायब देखील होत जाते, काढून देखील टाकण्यात येते. तसंच या पूर्ण विश्वाचं देखील आहे. उत्क्रांतीचा नियम हा फक्त माणसाला लागू होत नाही, तर उत्क्रांतीचा नियम हा पूर्ण विश्वाला द्यायला देखील लागू होतो. सो जसजसं गोष्टींची गरज भासत जाते तसतसं हे विश्व उत्क्रांत होत गेलेलं आहे. या विश्वातल्या कुठल्याही गोष्टी या नियमबद्ध जरी दिसत असल्या तरीसुद्धा त्या एका दिवसामध्ये तयार नाही झालेल्या, त्या उत्क्रांतीमध्ये तयार झालेल्या आहेत. यावरून हेच सांगण्यात येतं की जरी हे सुसंगत दिसत असलं तरीसुद्धा याचा अर्थ हे कोणीतरी तयार केलेलं आहे आणि याचा अर्थ कुठलं तरी एक अस्तित्व होतं ज्याला आपण ईश्वर म्हणू शकतो असं नाही होत. सो रचनेचा जो युक्तिवाद आहे, ज्याला टिलिओलॉजिकल आर्ग्युमेंट असं म्हणतात, ही आर्ग्युमेंट या उत्क्रांतीच्या युक्तिवादाने, उत्क्रांतीच्या आर्ग्युमेंट्सनी खोडून काढण्यात येते. आता याच्यानंतर येतं नैतिक युक्तिवाद म्हणजे मॉरल आर्ग्युमेंट. आता काय आहे हे मॉरल आर्ग्युमेंट, तर यामध्ये मुख्यतः दोन प्रकारचे मॉरल्स गृहीत धरले जातात. दोन प्रकारचे मॉरल्स म्हणजे कुठले, तर सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह. एक्सप्लेन करतो मी. जेव्हा एखादं मॉरल मला स्वतःला फॉलो करायची इच्छा होती आहे, पूर्ण समाजाला ते फॉलो करायचं बंधन नाही आहे, पण मला स्वतःला ते मॉरल फॉलो करायची इच्छा आहे, तेव्हा त्याला सब्जेक्टिव्ह मॉरल असं म्हटलं जातं. उदाहरणार्थात कुठेही वेळेवर जावं. माझं समजा हे मॉरल आहे की माझं हे मॉरल आहे, मला सगळीकडे वेळेवर जायला आवडतं, समोरच्या वेळेवर येऊ अथवा न येऊ मला वेळेवर जायला आवडतं, हे माझं मॉरल आहे. हे झालं सब्जेक्टिव्ह मॉरल. पण जेव्हा पूर्ण समाजाला एखादं मॉरल लावलं जातं, म्हणजे निरपराध माणसाची हत्या करू नये, भूतदया पाळावी, हे जे मॉरल्स आहेत, हे मॉरल्स जेव्हा पूर्ण समाजाला लावले जातात तेव्हा त्याला ऑब्जेक्टिव्ह मॉरल्स असं म्हणतात. आता इथे हा प्रश्न येतो की जर का सब्जेक्टिव्ह मॉरल्स म्हणजे जे मॉरल पाळायची माझी स्वतःची इच्छा आहे, ती इच्छा माझ्या मनातून उत्पन्न झालेली आहे, मला स्वतःला इच्छा आहे म्हणून मी ते मॉरल पाळू इच्छितो, पण पूर्ण समाजाला लावलेलं मॉरल कुठून आलं, कोणी सांगितलं हे? का निरपराध माणसाची हत्या करायची नाही? कारण शक्यतो हे मॉरल निसर्गामध्ये पाळलं गेलेलं कुठेही दिसत नाही. जर का एखाद्याने दुसऱ्या व्यक्तीची हत्या करणं ही जर का नैसर्गिक आहे तर आपण का नाही करायची? जे इतर प्राण्यांमध्ये सुद्धा पाहायला मिळतं ते आपण का नाही करायचं? तर याला जस्टिफाय करताना ईश्वराच्याकडे बोट दाखवलं जातं की हे ईश्वराने सांगितलेलं आहे, हे मॉरल ईश्वराने पूर्ण समाजाला फॉलो करायला सांगितलेलं आहे आणि म्हणून आपल्याला ते मॉरल फॉलो करायचं आहे. या युक्तिवादाच्या माध्यमातून देखील ईश्वराचं अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. आता याला क्रिटिसाइज करताना सगळ्यात पहिली टीका जी आपल्यासमोर मांडली जाते ती टीका म्हणजे ऑब्जेक्टिव्ह मॉरल्स हे माणसानेच या समाजाची घडी नीट बसवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेले आहेत. म्हणजे जेव्हा मनुष्य उत्क्रांत होत होता आणि त्याच्याबरोबरच हा समाज देखील उत्क्रांत होत होता, तेव्हा उत्क्रांत होत होत एक वेळ अशी आली की या समाजाची घडी नीट बसवण्याच्या उद्देशाने माणसाने किंवा या समाजानेच काही नियम तयार केले, काही मॉरल्स त्याने तयार केले, ज्याला ऑब्जेक्टिव्ह मॉरल्स असं म्हटलं जातं की हे मॉरल्स जर का सगळ्यांनी मिळून फॉलो करायचं ठरवलं तर या समाजाची घडी नीट बसू शकेल. आणि त्यामुळे असे मॉरल्स तयार करण्यात आले ज्या मॉरल्समध्ये एकमेकांना सहकार्य करणं किंवा एकमेकांच्याबद्दल मनामध्ये सहानुभूती असणं या गोष्टींचा अंतर्भाव असायचा. असे मॉरल्स त्यावेळेला तयार करण्यात आले होते. याला उत्क्रांतवादी टीका असं म्हणण्यात येतं. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की ऑब्जेक्टिव्ह मॉरल्स ही समाजाची गरज आहे, ही समाजानेच निर्माण करण्यात आलेले आहेत, याचा त्या ईश्वराशी काहीही संबंध नाही. यानंतरची टीका म्हणजे सांस्कृतिक भिन्नता. म्हणजे काय, तर या समाजामध्ये वेगळ्या वेगळ्या संस्कृती आहेत आणि संस्कृतीनुसार मॉरल बदलत जातात. जर का त्या ईश्वराने मॉरल सांगितले असते तर सगळ्या संस्कृतींमध्ये समान मॉरल्स असायला हवे होते.
पण काही मॉरल्स असे असतात जे संस्कृतीनुसार बदलत जातात. मग असं असताना हे मॉरल्स ईश्वराने बनवलेत असं म्हणणं शक्य आहे का? मग जर असं नाही आहे तर याचा अर्थ मग त्या ईश्वराला मॉरल्सच्या मार्फत देखील सिद्ध नाही करतायत. यानंतरची टीका इथे मांडली जाते ती टीका ही की जर ईश्वराने हे मॉरल्स सांगितले नसते तर आपण ते मॉरल्स नसते का पाळले? ईश्वराने सांगितलेत म्हणूनच आपण ते पाळतोय का? म्हणजे जी व्यक्ती ईश्वराला मानत नाही ती व्यक्ती ते मॉरल्स फॉलो करत नाही. म्हणजे कुठल्याही मॉरलसाठी ईश्वराची आवश्यकताच नाही आहे. ईश्वर जरी नसता तरी आपण ते मॉरल ईश्वराने न सांगता देखील पाळले असते. असा अनेक वाद या बाबतीमध्ये होतो की मॉरॅलिटीच्या मार्फत आपण ईश्वराची सत्ता किंवा अंतिम सत्य, अंतिम अस्तित्व सिद्ध नाही करू शकत. याच्यानंतरचा युक्तिवाद आहे धार्मिक अनुभव युक्तिवाद, म्हणजे आर्ग्युमेंट्स फ्रॉम रिलिजियस एक्सपिरियन्सेस. म्हणजे काय तर अशा अनेक लोक आहेत जी लोक असा दावा करतात की त्यांनी ईश्वराचा अनुभव घेतलेला आहे. हे सगळीकडे आहे, म्हणजे फक्त आपल्याच ठिकाणी हे आहे असं नाही, ऑल ओव्हर वर्ल्ड अनेक देशांमध्ये अशी लोक आहेत जी असा दावा करतात की त्यांनी ईश्वराचा अनुभव घेतलेला आहे. याला सुद्धा ईश्वराचं अस्तित्व किंवा अंतिम सत्याचं, अंतिम अस्तित्वाचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी ग्राह्य धरलं जात नाही. यामागचं कारण म्हणजे याला क्रिटिसाइज करताना असा युक्तिवाद केला जातो की हा तुमचा मानसशास्त्रीय भ्रम देखील असू शकतो किंवा हा तुमचा सांस्कृतिक प्रभाव देखील असू शकतो. म्हणजे काय तर जेव्हा आपण वर्षानुवर्ष एखादी एंटिटी आहे असं गृहीत धरून चालतो तेव्हा एक वेळ अशी येते की ती एंटिटी आपल्या डोळ्यासमोर आपल्याला भासायला सुरुवात होते. बरोबर, याला केमिकल लोचा असं काही ठिकाणी म्हणलं जातं. राईट. सो यामार्फत देखील तुम्ही अंतिम सत्य किंवा अंतिम अस्तित्व किंवा ईश्वर यांना सिद्ध नाही करू शकत. आणि याच्यानंतरचा आणि शेवटचा युक्तिवाद येतो तो म्हणजे चमत्कारांचा युक्तिवाद, म्हणजे आर्ग्युमेंट्स फ्रॉम दी मिरॅकल्स. म्हणजे काय तर या विश्वामध्ये, या जगामध्ये असं म्हणूयात, या जगामध्ये अशा अनेक घटना घडलेल्या आहेत ज्या घटनेच्या मागचं कारण काय हे लक्षामध्ये येत नाही. या घटना पाहिल्यानंतर त्या घटना चमत्कारिक घटना देखील वाटतात. म्हणजे एखाद्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचा अचानक मृत्यूपासून न बचाव होणं किंवा एखाद्या ठिकाणी अचानक एखाद्या व्यक्तीला कुठली तरी मोठी मदत मिळणं, एखाद्या खूप मोठ्या संकटातून एखादी व्यक्ती सही सलामत बाहेर पडणं, याला बऱ्याच ठिकाणी चमत्कार म्हणलं जातं. आणि याच्या मागे देवाचं अस्तित्व, ईश्वराचं अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. या बाबतीमध्ये तत्वज्ञान असं म्हणतं की याला गॉड ऑफ गॅप्स असं म्हणलं जातं, म्हणजे अज्ञानाचे अंतर. आता हे अज्ञानाचे अंतरच्या पेक्षा इथे आपण याला गॉड ऑफ गॅप्स असंच म्हणूयात. गॉड ऑफ गॅप्सचा अर्थ काय होतो तर एखादी घटना घडली आणि ती घटना कशामुळे घडली हे तुम्हाला समजत नाही आहे, त्याच्यामध्ये काहीतरी गॅप आहे. काय गॅप आहे तर ती गॅप भरताना तुम्ही देवाचं अस्तित्व त्या रिकाम्या जागी भरत असता. त्याला गॉड ऑफ गॅप्स असं म्हणतात की जिकडे तुम्हाला उत्तर सापडत नाही तिकडे तुम्ही गॉड, देव, ईश्वर असं म्हणून ते उत्तर सोडवून टाकता. म्हणजे एखाद्या घटनेच्या मागचं कारण काय आहे हे तुम्हाला समजत नाही आहे म्हणून तुम्ही त्याचं उत्तर दैवी हस्तक्षेप म्हणून जर का कन्सिडर करत असाल तर अशा वेळेलाच याला गॉड ऑफ गॅप्स असं म्हणलं जातं की तिथे तुम्ही असं गृहीत धरताय की बाबा इथे ना देवाचा हस्तक्षेप असेल बरं का, ईश्वरी गोष्ट आहे ही, ईश्वरी काहीतरी मोठा चमत्कार आहे आणि त्याच्यामुळे ही घटना घडली असं याचं उत्तर तुम्ही काढताय. खरं उत्तर ते आहे का? जर का हे खरं उत्तर असतं तर आपल्याला हवं तेव्हा तो ईश्वर चमत्कार करतो का? नाही. जर का एखादी गोष्ट सिद्ध होत असेल तर त्या गोष्टीवर आपला कंट्रोल देखील असायला हवा. बरोबर, म्हणजे आपल्याकडे जेव्हा नवीन नवीन इन्व्हेन्शन्स तयार केली जातात, नवीन नवीन गोष्टी तयार केल्या जातात तेव्हा त्या गोष्टीवर आपला कंट्रोल असतो. बरोबर, आपल्याला हवं तेव्हा, कारण आता ते कसं घडतं हे आपल्याला माहिती असतं. मग जर ते कसं घडतं हे आपल्याला माहिती आहे तर मग आता ते आपण घडवून देखील आणू शकतो. त्यामुळे जर का याच्या मागे दैवी हस्तक्षेप असेल, ईश्वराचं कॉन्ट्रीब्युशन असेल, जर त्यामध्ये काही त्याने जर तिथे काही आपल्याला खरंच मदत केलेली असेल तर खरंच काहीतरी चमत्कार घडवून आणलेला असेल तर त्याच्याकडून असे चमत्कार करवून का घेऊ शकत नाही? म्हणजेच आपल्याला हवं तेव्हा या गोष्टी घडतात का, की या गोष्टी घडल्या आणि आपण त्याच्यामागे ईश्वराचा हस्तक्षेप असं गृहीत धरतोय. तो या मार्गाने देखील ही आर्ग्युमेंट चुकीची आहे हे सिद्ध करण्यात येतं की नाही, देवाचं अस्तित्व किंवा अंतिम अस्तित्व जे आहे ते अस्तित्वाला सिद्ध करण्यासाठी ही आर्ग्युमेंट सुद्धा पुरेशी नाही आहे. सो गाईज, हे होते काही युक्तिवाद जे अस्तित्वाला सिद्ध करण्यासाठी किंवा ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी वापरले गेलेले आहेत.
मला आशा आहे तुम्हाला हे युक्तिवाद आवडले असतील आणि त्याचबरोबर तुमच्या देखील डोक्यामध्ये कल्पना सुरू झाल्या असतील की मग कशा पद्धतीने आपल्याला ईश्वराचं अस्तित्व सिद्ध करता येईल. असा कुठला तरी युक्तिवाद शोधून काढायला हवा ज्या युक्तिवादाला कोणीही क्रिटिसाइज करू शकणार नाही, त्याला कोणीही खोडून काढू शकणार नाही. जर तुमच्या सुद्धा डोक्यामध्ये असा कुठला युक्तिवाद असेल तर तो खाली कमेंटमध्ये लिहून आम्हाला सांगा की या युक्तिवादाच्या मार्फत ईश्वराचं फायनल अस्तित्व सिद्ध करता येतं. पण तो युक्तिवाद असा असायला हवा ज्याला खोडून नाही काढता यायला पाहिजे. जर तुमच्याकडे सुद्धा असा कुठला युक्तिवाद असेल तर आम्हाला खाली कमेंट करून कळवा. तुमचा युक्तिवाद आम्ही कुठल्या तरी एका व्हिडिओमध्ये वाचून दाखवू की हा एक असा युक्तिवाद आपल्याकडे आलेला आहे जो बऱ्यापैकी जवळ जाणारा आहे, याला खोडून काढणं शक्यतो आत्ता तरी पॉसिबल नाही आहे. असा जर तुमचा युक्तिवाद असेल तर तो आपण नक्की आपल्या एखाद्या व्हिडिओमध्ये घेऊयात. सो हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये विचारा. बरं, महत्त्वाची गोष्ट अशी की 2026च्या जानेवारी महिन्यापासून म्हणजे या महिन्यापासूनच आपण अध्यात्माच्या एका नवीन कोर्सला सुरुवात करतोय. जर का तुम्ही अध्यात्म या विषयावर जाणून घेऊ इच्छित असाल, नवीन गोष्टी जर का तुम्ही काही शिकून घेऊ इच्छित असाल तर आपल्या अध्यात्माच्या कोर्सला ॲडमिशन घ्या. मेडिटेशनचा कोर्स देखील आपला आहे, तसाच अध्यात्माचा कोर्स आहे. दोन्ही कोर्स 7 दिवसांचे आहेत, दोन्ही कोर्स इंटरॅक्टिव्ह आहेत, दोन्ही कोर्स हे ऑनलाईन आणि लाईव्ह असणार आहेत. दोन्ही कोर्स मीच कंडक्ट करणार आहे. ठीक आहे. सो दोन्हीपैकी कुठल्याही कोर्सला तुम्ही ॲडमिशन घेतली तरी आपली भेट होणारच आहे. दोन्ही कोर्सची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्यावर जर का तुम्ही क्लिक केलं तर आपल्या कोर्सेसची, अकॅडमीची आणि माझी सर्व माहिती तुम्हाला त्या लिंक्सवर वाचायला मिळेल. सो इंटरेस्टेड असाल तर कोर्सला ॲडमिशन घ्या. आपली भेट कोर्समध्ये होईलच. आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करत राहा. राकेश देशपांडे सायनिंग ऑफ.